नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण आता सायलीवरती आरोप करत असते प्रिया की तूच अस्मिताला ढकललेला आहे। सायली मात्र हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे। कारण प्रियाने जेव्हा माती खाल्लेली असते तेव्हा मात्र प्रिया एक मोठी चूक करून ठेवते, ज्याची जाणीव तिला कधीच नसते। आणि तीच चूक इकडे सायली आहे ती सगळ्यांच्या समोर दाखवणार आहे आणि पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर हे सायली आणणार आहे। आणि ते म्हणजे की प्रियाच्या कपड्यावरती लागलेलं तेल। आता प्रियाचा जो ड्रेस आहे त्याच्यावरती तेल लागलेलं असतं आणि ते तेलाचे डाग सायली सर्वांच्या समोर दाखवते आणि प्रियाची वाट लावते। कारण प्रियाला विश्वासच नसतो, तिला कळलेलंच नसतं, तिला माहीतच नसतं की तिच्या बाबतीत असं काहीतरी घडू शकतं। आणि ते तेलाचे डाग सायलीनं सगळ्यांच्या समोर आणलेले असतात। तेव्हा मात्र कल्पना आहे ती पिसाळलेली आहे। कारण प्रियानं जे कांड केलेलं आहे ते इतकं भयानक आहे की प्रियाच्या या चुकीमुळं आज अस्मिताचं बाळ गमावलं असतं, अस्मिताचा जीव सायलीनं वाचवलेला आहे। हे सगळं कसं समोर येणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। लाईक करा हो, कारण लाईक करणं सोपं आहे। तिथे एक लाईक बटन आहे, त्याच्यावर फक्त जाऊन क्लिक करायचं आहे। तर इकडे आता अस्मिताच्या चोरटीची सगळी तयारी झालेली असते आणि सायलीने तिथे जो टेबल ठेवलेला असतो अस्मिताला बसण्यासाठीचा, तिथे छान अशी फुलांची रांगोळी घातलेली असते। घरामध्ये सगळीकडे फुलांच्या माळा लावलेल्या असतात। घरगुती छोटासा कार्यक्रम असतो पण उत्साह मात्र सगळ्यांचा भरपूर असतो। छान पद्धतीने सगळी तयारी केलेली असते आणि सगळेजण त्या गोष्टींचा तिथे विचार करत असतात की खूप छान पद्धतीनं हे सगळं झालं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं। त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा प्रतिमा आणि त्याचबरोबर सुमन या दोघींनाही बोलवलेलं असतं। सायलीची धावपळ चाललेली असते, सायली आपली पळापळ करत असते, सगळं काय हवं नको ते पाहत असते। या सगळ्या गोष्टी सायलीच्या चालू असतात पण प्रिया मात्र कोणाचं लक्ष नाही ते बघून तेलाचं भांडं आहे ते घेते आणि त्या टेबलच्या तिथे जाते। म्हणजे अस्मिता जेव्हा आतून येणार असते तेव्हा प्रियाने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि प्रिया तिथं पोहोचलेली असते आणि त्या तेलाच्या भांड्यातलं तेल त्या टेबलच्या जवळ तिथं असलेली फुलांची रांगोळी घातलेली असते ना, त्या रांगोळीवरती टाकते। कोणाला काहीच कल्पना नसते हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे या सुद्धा गोष्टीचा विचार या मूर्ख प्रियाने केलेला नसतो। कारण एखाद्याच्या जीवावर बेतेल आणि तिला काय फरक पडणार आहे सांगा ना मला। कारण अस्मिता तिची कोण लागते, मान्य आहे ती आता अश्विन सोबत लग्न करून आले, पण अश्विन सोबत लग्न सुद्धा तिनं कशासाठी केलेलं आहे तर पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी केले। अस्मिताशी तिचा काही संबंध नाहीये, तिला फक्त सायली आणि अर्जुन यांना अडकवायचं आहे, पैसा लुबाडायचा आणि जायचंय, एवढंच तिचं टार्गेट आहे। बाकी तिला काही देणं घेणंच नाहीये की अस्मिता कोण, त्या सुभेदारांच्या घरातले बाकीचे कोण, पूर्णाजी कोण, कोणी मेला जगलं तरी तिला फरक पडणार नाही। मग अस्मिताच्या पोटात असलेलं छोटं बाळ असू द्या किंवा काय, तिला कुठल्याच गोष्टीचा फरकच पडत नसतो आणि प्रिया तशाच पद्धतीनं वागत असते। तर इकडे प्रिया मात्र आता मूर्खपणा करत आहे, तिथं तेल टाकून ठेवत आहे। तिच्या लक्षातही येत नाहीये की अस्मिता आता 2 जीवांची आहे, तिच्या पोटात बाळ आहे। समजा ती घसरली, काही कमी जास्त झालं तर किती अवघड आहे। या गोष्टींचा तिने थोडासाही विचार केलेला नसतो आणि ती मात्र मूर्खासारखी वागत असते। तेव्हा मात्र आता तिने तेल टाकायचं काम तिथं करते आणि मग सगळेजण आपापल्या कामात असतात। पण मात्र प्रियाकडे लक्ष असतं ते म्हणजे घरातल्यांचं। आता इकडे अस्मिता जी आहे ती छान तयार होऊन येते। अस्मिता तयार होऊन आलेली असते, सगळे अस्मिताकडे पाहत असतात। हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते, सुंदर अशी दिसत असते, छानशी अशी हेअरस्टाईल केलेली असते आणि ती पाहत असते। तेव्हा प्रतिमा आल्याला म्हणते की खरंच अस्मिता खूप गोड दिसतेस ग, खूप छान दिसते, तुला नजर नको कोणाची लागायला। आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, अस्मिताचं कौतुक करत असतात। प्रतिमाने स्वतःच्या हातांनी लाडू बनवून आणलेले असतात, अगदी पौष्टिक लाडू अस्मितासाठी आणलेले असतात आणि तिचं कौतुकही ती तेवढंच मनापासून करत असते। या सगळ्या गोष्टी तिथं घडत असतात
आणि मग पूर्णाजी पण अस्मिताच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला तिथं माया करते, तिची नजर काढते. आणि मग आता अस्मिताची ओटी भरायची असते, चोरोटी भरायची आहे. चला मग आपण चोरोटी भरून घेऊया असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. सगळेजण चोरोटी भरण्यासाठी आता तिथे जायला निघतात. प्रतिमा आवर्जून म्हणते की अस्मिता खरंच खूप गोड दिसतेस हाच. आणि प्रतिमाही छान दिसत असते. आता तिच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले असतात, सगळं असं छान चाललेलं असतं. आणि मग अस्मिताही खुश असते. अस्मिताला आता कौतुक केलंय तिचं म्हणल्यावर तिलाही भारी वाटत असतं. हे सगळं जे काही घडत आहे ते पाहून तीही खुश झालेली असते. प्रियाही तिथं असते, सायलीही खुश असते. त्याचबरोबर कल्पनाही तिथं बसलेली असते. सायली तिथं आलेली असते आणि सायली मात्र इकडे म्हणत असते की चला आता आपण चोरटीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे असं म्हणत सायली ही निघालेली असते. आणि मग अस्मिताला सायली घेते आणि अस्मिताला घेऊन आता तिथे चोरोटी भरायची आहे त्या बाजूला जाते. जेव्हा अस्मिताला ती चोरोटी भरायची आहे त्या टेबलच्या दिशेने घेऊन चाललेली असते. सगळेजण आता आलेले असतात. सगळ्यांकडून हा प्रोग्राम करायचा असतो, चोरोटी भरायची असते. आणि मग प्रतापही तिथं असतो, सगळे पाहत असतात. आणि मग कौतुकही तेवढं सुरू झालेलं असतं. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं घडत असतात. आणि प्रिया मात्र तिचं काम करून आलेली असते, त्यामुळे तीही खुश असते. चला म्हणजे आपण जो प्लॅन केलेला आहे तो वर्क करायचा आहे, एवढी जबाबदारी आता प्रियावरती असते. आणि हे सगळं करण्यासाठी प्रियाची ही जोरदार तयारी चाललेली असते. मग प्रिया तिथे येते आणि सायली आता अस्मिताला घेऊन चाललेली असते. जेव्हा सायली आहे ती अस्मिताला घेऊन जाते आणि त्याच वेळी अस्मिताला घेऊन जाताना तिथे बरोबर तेल टाकलेलं असतं. त्या तेलावरती अस्मिताचा पाय पडतो. प्रिया मात्र वाट बघत असते कधी एकदा अस्मिता तिथे येते आणि ती घसरते. म्हणजे या कार्यक्रमाचा विस्कुट कसा करायचा हे मात्र प्रियाला चांगलंच माहिती असतं. आणि प्रियाची तीच तयारी चाललेली असते. मग प्रिया त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी करत असते. आणि इकडे अस्मिता मात्र बिचारी खुश असते. आणि नेमकं आता पुढचं पाऊल ती टाकणार त्या क्षणी त्या तेलावरून तिचा पाय घसरतो. आता तेलावरून तिचा पाय तर घसरलेला असतो. आता ही खूप मोठी गोष्ट असते, कारण वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे सगळं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. कारण आता अस्मिताचा पाय घसरलाय, सायली तिथे आहे, सायलीला सुचायचं बंद झाले. अस्मिता जोरात किंचाळलेली आहे. इकडून प्रतिमा ओरडते, सुमन ओरडते, इकडून पूर्णाजी ओरडते, कल्पना ओरडते. कारण अस्मिता पडायला लागलेली असते, अस्मिताचा तोल गेलेला असतो. अचानक हे सगळं काय झालंय हा मोठा प्रश्न समोर उभा राहिलाय. अस्मितावर अशी कोणती वेळ आली आहे. आणि मग सायली तिथं पाठीमागं उभी असते आणि त्या क्षणी सायली प्रसंगावधान दाखवते आणि अस्मिताला तिथे सावरते. अस्मिताचा तोल सायली स्वतः सगळं सांभाळते, कारण अस्मिता जर पडली तर खूप अवघड गोष्ट होणार असते. कारण अस्मिता पोटुशी आहे, तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि तिच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. जरी जर्क बसला तरी सुद्धा तो खूपच धोक्याचा असू शकतो. म्हणून सायली तिथं उभी आहे आणि त्या क्षणी सायलीनं अस्मिताला पकडलेलं आहे. आणि मग सगळेजण पाहू लागलेले आहेत. सगळेजण तिथं अस्मिताच्या जवळ येतात. प्रताप अस्मिताच्या जवळ येतो, अस्मिताला सावरतो आणि अस्मिताला घेऊन प्रताप जो आहे तो आता आतल्या बाजूला जात असतात. तिथं ती एक चेअर घेतली जाते, अस्मिताला तिथं बसवलं जातं. अस्मिता तिथं उभी असते आणि मग अस्मिताला बसवतात. अश्विन, अर्जुन सगळेजण धावत येतात. आज जे काही घडत असतं ते मात्र खूप भयानक असतं, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. कारण कोणाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काहीतरी घडेल. इतकी मोठी गोष्ट आज घरात घडत असते. तेव्हा सायली प्रियाच्या तिथे येते आणि मग प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे की हे सगळं सायलीनंच केलेलं आहे. पूर्णाजी म्हणत असते की बस झालं, काय चाललं हे सगळं तुमचं, असं म्हणत पूर्णाजी बोलत असते. तेव्हा इकडे प्रियाचं म्हणणं आहे की हे सगळं करणारी सायली आहे आणि सायलीनंच हे सगळं केलेलं आहे. कारण पाटाच्या भोवताली जी रांगोळी घातलेली होती ती सायलीनं घातलेली होती. म्हणजेच अस्मिताला पाडायचा प्लॅन हा सायलीनं केलेला आहे. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते काय पण काय बोलतेस तू, कळतंय का तुला, एवढा मोठा घरातला सोहळा आहे आणि मी असं का करेन, हे सगळं करण्याचं काय गरज आहे मला, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं तू का केलेलं आहे, कारण अस्मिता आणि तुझं आधीपासूनच पटत नाही आहे म्हणून हे सगळं कारस्थान तू केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन तिथे आलेला असतो. सायली म्हणत असते काही काय बोलताय, कारण मग प्रतिमा तिथं असते. प्रतिमा म्हणत असते की तुला कळतंय का तन्वी, तू काय बोलते, कसले आरोप लावतेस तू, का करेल ती,
सकाळपासून ती सगळ्या कार्यक्रमाची तयारी करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तिला हे सगळं करायचं असतं तर तिला सावरलंच नसतं, कारण तिला पाडायचं होतं ना अस्मिताला. मग का सावरलं तिनं? या गोष्टीचा विचार केलायस का तू? असं सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती मूर्खासारखी वागत असते. प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं सायलीनंच केलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? म्हणजे तू म्हणतेस ना हे सगळं सायलीनं केलंय, सांग मला याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? तेव्हा मात्र प्रियाकडे त्याचा कोणताच पुरावा नसतो आणि प्रिया मात्र म्हणत असते की नाही, पुरावा आत्ता माझ्याकडे नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला पुरावा दे आणि मग बोल, मग मी तुझं ऐकून घेतो सगळं, मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे, असं अर्जुन इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही, पण मला माहिती आहे की सायलीचं आणि अस्मिताचं पटत नाही आहे. मग अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे, सायलीचं आणि अस्मिताचं पटत नाही आहे, हे मलाही माहिती आहे, पण आता मी तुला काही पुरावे देणार आहे. सायली विचार करायला लागते. सायली तिथं जाते आणि पाहते तर काय, तिथं घडलेलं असतं ते म्हणजे खूप भयानक अशी गोष्ट घडलेली असते, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि ती गोष्ट तिथं घडलेली असते ती म्हणजे तिथं तेल सांडलेलं असतं. सायली म्हणत असते पण मला एक कळत नाही आहे की इथं तेल कसं काय सांडलं, कारण तेल सांडण्याचा प्रश्नच येत नव्हता. इथे तेल नव्हतंच, मुळात तेल आलं कुठून इथं, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. तेव्हा सायली म्हणते की नाही, मला काहीतरी वेगळं वाटत आहे, हे तेल इथं कसं आलं, कारण इथं तेल येऊ शकत नाही, हे सायली बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की थांब थांब प्रिया, तूच थांब, कारण मला आत्ता लक्षात आले की हा सगळा तुझा प्लॅन आहे. म्हणजे हे सगळं जे काही तू केलेलं आहेस ना, हे मला अडकवण्यासाठी केलेलं आहे, हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. असं म्हणत सायली जी आहे ती प्रियाला थांबवते आणि प्रियाला म्हणू लागते की आत्ता या आई इकडे या, आणि पूर्णाजीलाही ती बोलवते, पूर्णाजी तुम्हीही या. आणि असं म्हणत त्या दोघींनाही तिने बोलवलेलं असतं. आणि ती म्हणत असते की हे बघा, हे तेलाचे डाग आहेत, हे कोणाच्या कपड्यावरती आहेत? प्रियाच्या कपड्यावरती आहेत. मग प्रियाच्या कपड्यावरती हे तेलाचे डाग जे आहेत ते कुठून आले? म्हणजे मला हा प्रश्नाचं उत्तर हवं आहे की जर मी हे तेल सांडलं होतं तर मी अस्मिताताईंना पकडण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मला तर त्यांना पाडायचं होतं. मग हे सगळं मी केलं होतं तरीही मी अस्मिताताईंचा जीव वाचवला, कारण मला वाटलं की नाही, हे काहीतरी चुकीचं घडतंय आणि म्हणूनच मी अस्मिताताईंचा जीव वाचवला. तिथं मी माझाही विचार केला नाही आहे, कारण त्यांचा सगळा भार माझ्या अंगावर येत होता. माझ्या बाबतीत काय होईल याचाही मी विचार केला नाही. मी मात्र तिथे एकच ग्रह पकडलेलं होतं, ते म्हणजे अस्मिताताईंना काहीही होता कामा नये, आणि मी तो विचार करून त्यांचा जीव वाचवला. पण जर आता प्रिया असं म्हणत असेल की नाही, हे सगळं जे काय आहे ते मी केलेलं आहे, तर या गोष्टीला पुरावा काय आहे? हे सगळं प्रियाच्या बाबतीत आता सायली बोलत असते. जर मी हे तेल जर तिथं सांडलं होतं तर ते माझ्या कपड्यांना का लागलेलं नाही आहे? हे जे तेल आहे ते प्रियाच्या कपड्यांना कसं काय लागलेलं आहे? हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि आज सायलीनं पहिल्यांदा एक मोठी गोष्ट केलेली असते, आणि ती म्हणजेच की सायलीनं दाखवून दिलेलं असतं की प्रिया किती खोटारडी आहे. कारण ही जी प्रिया आहे ती कोणत्याही थराला जाऊ शकते, ही गोष्ट आज दाखवून दिलेली असते. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं असं घडू शकतं, हे सगळं प्रियाने केलेलं आहे. मग तिथे आता कल्पना जाते आणि खानदिशी प्रियाच्या कानाखाली वाजवते. त्या क्षणी पूर्णाजीही तिथं असते. पूर्णाजीला सुद्धा खूप राग आलेला असतो. पूर्णाजीला सुद्धा ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, कारण पूर्णाजीचं म्हणणं असतं की तन्वी, तू या थराला जाशील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं, तू एवढ्या खालच्या थराला जाशील आणि अशा पद्धतीनं अस्मिताशी वागशील. तेव्हा आता इकडे लगेचच अर्जुन बोलत असतो की तिला ना अस्मिताईशी वागायचं नव्हतं, हे असं तिला ना सायलीला हे करायचं होतं, सायलीला तोंडावर पडायचं होतं, आणि त्यासाठी तिनं ते केलेलं आहे. तिचा अस्मिताईशी काही संबंध नाही आहे. अस्मिताईला वाईट करण्याचा तिचा हेतू नव्हता. तिला ॲक्च्युली सायलीला सगळ्यांच्या समोर वाईट दाखवायचं होतं, आणि म्हणून तिनं हे केलेलं आहे असं अर्जुन तिथे दाखवत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, हे सगळं करण्यामागं प्रियाचा जर हात असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मग तो म्हणत असतो की तन्वी, तुला कळतंय का तू आज काय केलेलं आहे? अस्मिताईच्या पोटात बाळ आहे, तुला कळतंय का? तू अशा पद्धतीनं कशी वागू शकतेस? आता अश्विन सुद्धा चिडलेला असतो. अश्विन मात्र ओरडून बोलत असतो. आणि इकडे प्रतिमा तर म्हणत असते की खरंच या पोरीनं लाज आणली आहे,
प्रत्येक वेळेस काही ना काही करत असते. अगं पण त्या सायलीला कमी दाखवण्यासाठी तू तुझी गुणवत्ता वाढव, तुझा मोठेपणा वाढव. तिचा मोठेपणा कमी करायची गरजच नाही आहे. ही सगळी तयारी तू केली असती तर सगळेजणांनी तुझं कौतुक केलं असतं. इथं गरजच नव्हती सगळ्यांच्या समोर हे दाखवायची की सायली चुकीची वागलेली आहे. असं सगळ्यांच्या समोर तिथं बोललं जात असतं. आणि मग मात्र प्रियाची वाट लागलेली असते. सायलीनं तर तिथे येऊन सनसनीत प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते. पूर्णाजी चिडलेली असते, कल्पना चिडलेली असते. कल्पनाला तर इतका राग आलेला असतो की आज कल्पनाच्या लाडक्या लेकीच्या बाबतीत एकतर घरात नातवंड येत नाहीये यासाठी सगळं घडत होतं. इतकं दुःख होतं. कल्पनाला इतके दिवस नातवंड हवं होतं आणि कसं तरी इकडे अस्मिताच्या पोटात बाळ वाढतंय आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं मात्र इकडे राग आलेला असतो कल्पनाला. आणि मग सायलीने प्रियाच्या कपड्यावरचे ते डाग दाखवलेले असतात. आणि त्याचबरोबर प्रतिमा, त्याचबरोबर पूर्णाजी, अर्जुन तिथं धावत आलेले असतात. ते म्हणालेले असतात तिला पाडायचंच होतं तर सायलीने सावरलं कशाला? आणि जर सायलीनं सावरलं आहे तर मग कशावरनं तू असं म्हणू शकते की सायलीनंच तिथं अस्मिताला पाडलेलं आहे? आणि आता हे कपड्यावरती तुझ्या डाग आहेत, तेलाचे डाग आहेत, कारण कपडे तर तू चेंज करून आलेले आहे. आपण सगळ्यांनी कपडे चेंज केलेले आहेत, नवीन कपडे घातलेले आहेत. मग तुझ्या कपड्यावर तेल कसं लागलं? आणि तेल लागायला तू स्वयंपाकघरात आलेली नाहीये, तू इथे औक्षणाची तयारी केलेली नाहीये, तू काहीच केलेलं नाहीये. मग हे तेलाचे डाग तुझ्या अंगावर कसे? हा प्रश्न जेव्हा सायली विचारत असते तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागलेली असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. आणि प्रिया मात्र आता पाहतच राहते. प्रिया म्हणत असते की नाही, माझ्याकडून चूक झालेली आहे. मला सायलीला तोंडावर पाडायचं होतं म्हणून मी हे सगळं केलेलं आणि यासाठी हे केलेलं होतं. मग आता मात्र घरातल्या सगळ्यांना खूप राग येतो आणि घरातल्या सगळेजण इकडे प्रियाला बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की बाद झालं अश्विन, आत्ताच्या आत्ता या मुलीला घराच्या बाहेर काढायचंय. प्रतिमा, मी तुला आत्ताच्या आत्ता सांगत आहे की तुझ्या मुलीला तू घेऊन जा. ती मला आमच्या घरामध्ये नको आहे. आत्तापर्यंत आम्ही खूप सहन केलेलं आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारनामे तिचे सुरू आहेत. त्यामुळे मी आत्ता तुला सांगत आहे की तुझ्या मुलीला तू घेऊन जा. कारण मागच्या वेळेस एकादशीच्या वेळेस भागवत एकादशीला सुद्धा तिनं तेच केलं होतं. भागवत एकादशीला तिने उपवास सायलीने केला नाही असं दाखवत सगळे रॅपर्स वगैरे दाखवले. आणि जेव्हा बाहेरून तिने चायनीज ऑर्डर केलेलं होतं तेव्हा मात्र ती तोंडावर पडलेली आहे असं पूर्णाजी बोलत असते. आणि पूर्णाजीचं स्पष्ट मत असतं की तू तिला घेऊन जा. आता मात्र प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं कारण प्रियाचं जे कांड आहे ते सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. सायलीनं तोंडातून एक शब्दही बोललेला नसतो, पण सगळ्यांच्या समोर आलेलं आहे की ते म्हणजे हे सगळं कारस्थान प्रियानं केलेलं आहे. आणि आता मात्र प्रियाची वाट लागलेली असते. तर आता प्रियाची हकलपट्टी घराच्या बाहेर होत आहे. सायली आणि पूर्णाजी स्वतः दोघीजणी मिळून तिची हकलपट्टी करत असतात. कारण प्रियाचं कांड इतकं मोठं वाढत चाललेलं आहे याची कधीच कोणाला कल्पना नव्हती. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.